नमस्कार मित्रांनो, आज आपण ब्रदर जॉन हे गाणे शिकणार आहोत. ट्रेडिशनल फॉक फ्रेंच सॉन्ग म्हणजे हे लोकगीत आहे फ्रान्सचं. कुठल्या सालचं आहे? 1780 सालचं आहे. कंपोजर आहे त्याचा जीन फिलिप रोमिओ. सी मेजर स्केल मध्ये हे गाणं आहे. सी मेजर स्केलचे काय काय नोट लागतात? सी डी ई एफ जी ए बी सी. फिंगर नंबर काय तर राईट फिंगर 1 2 3 1 2 3 4 5. नोट व्हॅल्यू काय? टोन म्हणजे मेन रूट आहे. टोन टोन टोन. आणि चौथा नोट सेमीटोन आहे. बाकीचे सर्व टोन 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 आहे. त्याचे स्वर काय लागणार? सी ला सा, डी ला रे, ग ला म असे करत सी ला सा, सा रे ग म प ध नि सा असं चिन्ह असलं म्हणजे आपल्या राईट हँडने प्ले करायचं. आता राईट हँड फिंगर हे असं चिन्ह असलं म्हणजे उजव्या हाताने पियानो प्ले करायचंय. 4-4 म्हणजे काय? एका बार मध्ये 4 नोट येणार. त्याची काउंटिंग कशी करायची? 1 and 2 and 3 and 4 and 4 म्हणजे कॉमन टायमिंग. तर पहिला नोट काय? सी डी ई सी. त्याचे फिंगर नंबर काय ना? 1 2 3 1. आपलं काउंटिंग कशी आहे? 1 and 2 and 3 and 4 and. बघा ब्रदर जॉन मध्ये काय काय आपलं लागणार आहेत? पहिला सेमी ब्रेव्हीचा नोट लागणार आहे ओव्हल, होल नोट. त्याची काउंटिंग किती असणार? 4 बिट्स म्हणजे 1 and 2 and 3 and 4 and. दुसरा नोट या गाण्यात काय लागणार? मिनिम किंवा हाफ नोट. काउंटिंग 2 बिट्स म्हणजे 1 and 2 and. 1 and 2 and पर्यंत तो नोट पकडून ठेवायचा, होल्ड करून ठेवायचा. तिसरा नोट काय? तो क्रोचेट किंवा क्वार्टर नोट. त्याचा टायमिंग काय? तो 1 बीट, 1 and. नंतर रेस्ट मध्ये काय? होल रेस्ट. ते चिन्ह एक लाईन येते आणि त्याच्या खाली असं चिन्ह असेल तर त्याला बोलतात होल रेस्ट. त्याचं काउंटिंग कसं आहे ना? 1 and 2 and 3 and 4 and. पण हे फक्त काउंटिंग करायचं, पण पियानो प्ले करायचा नाही. सेम रेस्ट आहे म्हणून तो पियानो प्ले करायचा नाही, पण मनातल्या मनात किंवा आपलं काउंटिंग करायचं. तसाच क्वार्टर रेस्ट म्हणजे हे असं चिन्ह येणार आणि त्याचं 1 बीट आहे म्हणजे 1 and येणार. काउंटिंग करायचं पण पियानो प्ले करायचा नाही. परत एकदा मी सांगतो. 4-4 म्हणजे कॉमन टायमिंग म्हणजे एका बार मध्ये 4 नोट असतात. 4 स्वर असतात. पहिला नोट काय? सी डी ई सी. सी आहे पहिल्या रेषेच्या खाली आडव्या रेषेला, डी आहे पहिल्या रेषेच्या खाली, ई आहे पहिल्या रेषेवर, सी आहे पहिल्या रेषेच्या खाली आडव्या रेषे. आपलं फिंगर नंबर काय आहे? बोटाचे क्रमांक सी ला 1, डी ला 2, ई ला 3 आणि सी ला परत 1. काउंट कसं करणार? 1 and 2 and 3 and 4 and. आता दुसरा बार सेम आहे. सी डी सी डी म्हणजे सेम आहे ते सर्व. आपला तिसरा बार मध्ये काय आहे? ई एफ जी 2. ई कुठे आहे? पहिल्या रेषेच्या वरती. एफ आहे पहिल्या स्पेसवर, जी दुसऱ्या रेषेवर, 1 आणि दुसऱ्या रेषेवर. त्यांचे बोटाचे क्रमांक आहेत 3 4 5, 3 4 5. त्याचं काउंटिंग कसं करणार? 1 and 2 and 3 and 4 and. जी ला 3 and 4 and. बघा 1 and 2 and 3 and 4 and. कारण हा मिनिमम नोट आहे ना म्हणून तो सेम आहे. ई एफ जी 2 हा सेम आहे. 3 आणि 4 एकदम सेम नोट आहेत. पाचवा नोट जी एफ ई सी. उजव्या हाताने जी एफ ई सी. फिंगर नंबर त्याचे काय? 5 4 3 1. टायमिंग सेम आहे. 1 and 2 and 3 and 4 and. पाचवा आणि हा सहावा सेम नोट आहे. जी एपीसी. बघा जसा हात आहे तसा रिपीट आहे. त्याच्यानंतर आहे आपला सातव्यावर सी, रेस्टचं चिन्ह आहे आणि परत C2. सी ला काय ना 1, नंतर आराम करायचा, नंतर परत 1. टायमिंग 1 and रेस्ट, 3 and 4 and. आपला शेवटचा नोट स्वतः सध्या आहे सी, नंतर रेस्ट आणि C2. आता लेफ्ट हँड फिंगरला काय आहे? असं चिन्ह असलं की लेफ्ट हँड वाजवायचं. 4-4 म्हणजे आला कॉमन टायमिंग. त्याचा पहिला काय? सी आहे आपला दुसऱ्या स्पेसवर आहे, ई तिसऱ्या स्पेसवर आहे, जी. सी ई जी हा कॉर्ड आहे. फिंगर नंबर काय आहे? 5 3 1 आणि टायमिंग 1 and 2 and 3 and 4 and. जोपर्यंत 4 and होत नाही तोपर्यंत हा नोट पकडून ठेवायचा, कारण हा होल नोट आहे. सेम आहे
1 2 3 4 आपला सेम आहे. 5व्या 6 पर्यंत आहे सी जी होल नोट आहे. त्याच्यानंतर 7वा नोट आहे जी, पहिला रेस्ट आहे जी आणि नंतर परत रेस्ट आहे. हा बघा 4/4 म्हणजे कॉमन टायमिंग. हा सीई जी फिंगर नंबर 531 आहे ना, आणि हा सुद्धा सेम आहे. 6वा नोट सेम आहे. सीई जी फिंगर नंबर सेम आहे ना. त्याच्यानंतर 7वा नोट आहे, पहिला रेस्ट आहे. हे असं चिन्ह असं की रेस्ट आहे, नंतर जीला बोटांचा क्रमांक 1 आहे ना, आणि परत रेस्ट आहे. म्हणजे इथे एक रेस्ट एकदा थांबायचं, इकडे 2 वेळा थांबायचा. म्हणजे कसं रेस्ट अँड 1ला फक्त प्ले करायचं आणि हा परत रेस्ट करायचा. सेम आहे 7वा आणि 8वा नोट. ब्रदर जॉन सी मेजर स्केल. नोट काय सी डी ई एफ जी ए बी सी. उजव्याचे क्रमांक आहेत 1 2 3 1 2 3 4 5. बघा 1 2 3 1 2 3 4 5. त्याची नोट व्हॅल्यू टोन टोन टोन. चौथा नोट सेमी टोन म्हणजे हाफ नोट व्हॅल्यू. बाकीचे टोन टोन टोन. स्वर काय ना सा रे ग म प ध नि सा. सी ला सा, डी ला रे, ई ला ग, एफ ला म, जी ला प, ए ला ध आणि बी ला नी आणि दुसऱ्या सी ला सा. राईट हँड फिंगर नंबर असं चिन्ह असलं की राईट हँडने प्ले करायचं. 4/4 म्हणजे कॉमन टायमिंग. बघा आता पहिला नोट काय सी. सी बघा हॅड करायची आहे पहिल्या रेषेच्या खाली. डी आहे पहिल्या रेषेच्या खाली. बघा डी रेषा पहिल्या रेषेखाली, ई पहिल्या रेषेवर, ई पहिल्या रेषेवर आणि सी आहे परत पहिल्या रेषेच्या खाली, पहिल्या रेषेच्या खाली. बघा राईट हँड सिम्बॉल आहे सी डी ई सी. सेम बार आहे एक आणि सेम बार आहे. आता तिसरा बार बघूया. तिसरा बार ई एफ जी 2. ई ला काय आहे, ई आहे पहिल्या रेषेवर, एफ आहे पहिल्या स्पेसवर आणि जी आहे दुसऱ्या रेषेवर. ई एफ जी 2. तिसरा आणि चौथा बार सेम आहे. आता लेफ्ट हँडने कसं 4/4 म्हणजे कॉमन टायमिंग. सी ई जी. सी लेफ्ट हँडचे चिन्ह सी आहे दुसऱ्या स्पेसवर, ई आहे तिसऱ्या स्पेसवर आणि जी आहे चौथ्या स्पेसवर. सी ई जी. सी ई जी. फिंगर नंबर काय आहे ना 5 3 1. 5 3 1 5 3 1 असा तो कॉर्ड पकडायचा. पण कसा पकडायचा 1 and 2 and 3 and 4 and पर्यंत पकडायचा. बघा सेम आहेत. एका लाईनला जे 4 बार आहेत सेम आहे सी जी सी जी सी जी. त्याच्यानंतर 5वा बार आहे जी एफ ई सी. जी आहे दुसऱ्या रेषेवर. बघा जी आहे दुसऱ्या रेषेवर राईट हँडचं बघतो आता. जी एफ आहे पहिल्या स्पेसवर, ई आहे पहिल्या रेषेवर आणि सी आहे हॅड आहे पहिल्या रेषेखाली. बघा जी एफ ई सी. सेम आहे 5वा 6वा सेम आहे. नंतर सी आहे, नंतर सी पहिल्या रेषेच्या खाली, सी दुसरा स्वर पहिल्या रेषेखाली. 7वा आणि 8वा बार सेम आहे. नंतर लेफ्ट हँडने कसं वाजवलं सी ई जी. सेम आहे ना 5 3 1. इकडे जो 5वा आणि 6वा सेम आहे. आपला 7वा बार आहे ना जी. जी ला पहिला रेस्ट आहे, दुसरा जी 1 ने वाजवायचा आणि परत रेस्ट आहे 3 4. सेम आहे 7वा आणि 8वा वर सेम आहे. आता याच्यामध्ये रिदमिक व्हॅल्यू काय काय लागतात ते आता आपण बघूया. पहिला लागणार रिदमिक व्हॅल्यू सेमी ब्रेव्ही. असं चिन्ह असलं की सेमी ब्रेव्ही किंवा होल नोट. काउंटिंग किती आहे 4 बीट. 1 and 2 and 3 and 4 and. त्याचं नोटेशन काय सा आ म्हणजे कसं 1 and 2 and म्हणजे पकडून ठेवायचा. 4 and जो पण होत नाही तो पण पकडून ठेवायचा. 1 and 2 and 3 and 4 and. परत एकदा दाखवतो 1 and 2 and 3 and 4 and. नंतर दुसरा नोट काय मिनिम किंवा हाफ नोट. त्याचं काउंटिंग किती आहे 2 बीट आहे. 1 and 2 and 1 and 2 and 2 and झालं 2 and होईपर्यंत तो नोट पकडून ठेवायचा. त्याच्यानंतर आहे क्रोचेट किंवा क्वार्टर नोट. त्याची व्हॅल्यू किती आहे 1 बीट. 1 बीट म्हणजे 1 and 1 and. नंतर आता रेस्ट मध्ये आपण जाऊया. रेस्ट म्हणजे ह्या गाण्यामध्ये रेट 2 आहेत. एक होल नोटचा रेट आहे आणि क्वार्टरचा रेट आहे. होल नोटचा
होल रेस्ट कसा आहे, असं सिम्बॉल असलं तर होल रेस्ट आहे. काउंटिंग इज 4 बीट, 1 and 2 and 3 and 4. ह्याचा अर्थ काय आहे की मनातल्या मनात काउंटिंग करायचं 4 बीट, पण पियानो प्ले करायचा नाही. कारण त्याचा अर्थ तो आहे रेस्ट आहे, म्हणजे पियानो प्ले करायचा नाही पण ते काउंटिंग चालू ठेवायचं. तसा क्वार्टर रेस्ट हे सिम्बॉल असं की क्वार्टर रेस्ट 1 बीट, 1 and म्हणजे पियानो प्ले करायचा नाही पण काउंटिंग चालू ठेवायचं असं चिन्ह असतं. असं चिन्ह असलं की राईट हँड 4 म्हणजे कॉमन टायमिंग, एका बारमध्ये 4 बार प्ले करतात. सी आहे पहिला हॅड क्रॅश आहे, पहिल्या रेषेच्या खाली आहे. डी आहे पहिल्या रेषेच्या खाली, ई आहे पहिल्या रेषेवर आणि सी परत हॅड क्रॅश. फिंगर नंबर काय येणार 1 2 3 1, 1 2 3 1 परत. आणि टायमिंग काय येणार 1 and 2 and 3 and 4. सेम आहे, पहिला दुसरा सेम आहे बघा. सी हॅड क्रॅश, डी पहिल्या रेषेच्या खाली, ई पहिल्या रेषेवर आणि परत सी हॅड क्रॅश. फिंगर नंबर 1 2 3 1, 1 2 3 1. त्याच्यानंतरचा नोट काय ई एफ जी 2. ई पहिल्या रेषेवर, एफ आहे पहिल्या स्पेसवर आणि जी आहे दुसऱ्या रेषेवर. फिंगर नंबर 3 4 5. काउंटिंग कसं आहे ना 1 and 2 and 3 and 4. आणि इथे किती आहे ना 3 and 4 आहे. 1 and 2 and 3 and 4 आहे. सेम आहे तसंच ई एफ जी 2. हा पोकळ असा G2, ई एफ G2 3 4 5. काउंटिंग कसं आहे याचं, काउंटिंग रिदमिक व्हॅल्यू 1 and 2 and 3 and 4. आता दुसऱ्या लाईन मध्ये लेफ्ट हँडने प्ले करायचं. लेफ्ट हँडचं चिन्ह असं असतं की लेफ्ट हँडने प्ले 4 4 4 4 म्हणजे कॉमन टायमिंग, एका बार मध्ये 4 नोट लागणार. सी जी, सी कुठे दुसऱ्या स्पेसला, ई तिसऱ्या स्पेसला, जी चौथ्या स्पेसला, सी ई जी. फिंगर नंबर सी ला 5, ई ला 3, जी. टायमिंग काय ना 1 and 2 and 3 and 4, 1 and 2 and 3 and 4 and 4 and होईपर्यंत तो नोट पकडून ठेवायचा. नंतर सेम आहे बघा, सी जी सी जी, सी दुसऱ्या स्पेसला, ई तिसऱ्या स्पेसला, जी चौथ्या स्पेसला. सेम सी ई जी, सी ई जी. हा ब्रदर जॉनचं नोटेशन आपण वाजवणार आहेत. पहिला राईट हँड 4/4चा टायमिंग, म्हणजे एका बार मध्ये 4 बार वाजवायचे आहेत. पहिलं नोटेशन काय आहे सी डी ई सी. परत एकदा सी डी ई सी. बोटांचे क्रमांक 1 2 3 1, 1 2 3 1. काउंटिंग 1 and 2 and 3 and 4, 1 and 2 and 3 and 4. आता शब्द टाकूया. आर यू स्लीपिंग, आर यू स्लीपिंग. दुसरा बार सेम आहे, पहिल्या बार सारखाच आहे. आर यू स्लीपिंग, आर यू. आता तिसरा बार. नोटेशन काय ई एफ जी 4, ई एफ जी 4. बोटांचे क्रमांक 3 4 5, 3 4 5, 3 4 5, 3 4 5. टायमिंग 1 and 2 and 3 and 4. परत टायमिंग 1 and 2 and 3 and 4. चौथा बार सुद्धा सेम आहे 1 and 2 and 3 and 4. शब्द ब्रदर जॉन, ब्रदर
आता पहिल्यापासून वाजून दाखवतो. आर यू स्लीपिंग, आर यू स्लीपिंग, ब्रदर जॉन, ब्रदर जॉन. आता दुसरा बार लेफ्ट हँडचा. कुठले उठणार आहे? सी ई जी. फिंगर नंबर काय? सी ई जी. सी सी दुसऱ्या स्पेसला येतो, येतो तिसऱ्या स्पेसला जी. मोठ्यांचे क्रमांक आहे 5 3 1. आता होल नोट आहे. होल नोट म्हणजे किती वेळा 4 पॉईंट पकडून ठेवायचा. 4 अँड पूर्ण वेळ पकडून ठेवायचा. 1 अँड 2 अँड 3 अँड 4. परत एकदा 1 अँड 2 अँड 3 अँड 4. दुसरा तिसरा चौथा वार सेम आहे. इथं वाजून दाखवतो. 1 and 2 and 3 and 4 and 1 and 2 and 3 and 4. आता दोन्ही हाताने दोन्ही बार वाजून दाखवतो, लेफ्ट अँड राईट. 1 and 2 and 3 and 4 and are you sleeping? Are you sleeping? आता राईट हँडचा दुसरा बार जी एफ ई सी. जी एफ ई सी ला काय आहे? जी एफ ई सी, जी एफ ई सी. बोटांचे क्रमांक 5 4 3 1, 5 4 3 1, 5 4 3 1. पाचवा आणि सहावा बार सेम आहे. 5 4 जी एफ ई सी. टायमिंग 1 and 2 and 3 and 4. परत एकदा 1 and 2 and 3 and. आता शब्द टाकूया. टाइम फॉर ब्रेकफास्ट, टाइम फॉर ब्रेकफास्ट. आता सातवा बार सी रेस्ट सी टू. सी नंतर थांबलं कारण रेस्ट आहे म्हणून थांबायचं. सी रेस्ट सी टू, सी रेस्ट सी टू. Time for breakfast. Please come on. Please come on. आता लेफ्ट हँड. लेफ्ट हँडला सेम नोट आहे सी जी. 1 and 2 and 3 and 4 आहे. सहावा वर जो सेम आहे. 1 and 2 and 3 and 4. सातवा वर कसा वाजला? रेस्ट आहे. 1 and जी परत रेस्ट आहे. 3 4 रेस्ट जी 3 4. आठवा शेवटचा वार स्वतःच आहे. रेस्ट जी 3 4. आता दोन्ही हाताने वाजवून दाखवतो दुसरी वार. टाइम फॉर ब्रेकफास्ट, टाइम फॉर ब्रेकफास्ट. प्लीज कम ऑन, प्लीज कम ऑन. आता पहिल्यापासून वाजवून दाखवतो.